आपण मागील पाठात आपले समूह जीवन कसे असते, खेळाचे महत्त्व काय याची माहिती घेतली. समूह जीवनात विविध सार्वजनिक व्यवस्था असतात. सार्वजनिक व्यवस्था म्हणजे सर्वांना वापरता येतील अशा सोयी होय. या सोयींचा नागरिकांना उपयोग होतो. या व्यवस्थांमुळे नागरिकांची सोय होते. समूह जीवन जगताना बस व्यवस्था, रेल्वे व्यवस्था, पतपेढी, पोस्ट ऑफिस, बँका अशा सार्वजनिक व्यवस्था असणे आवश्यक असते. या सुविधा नसतील तर लोकांना प्रवास करता येणार नाही, पत्रे पाठवता येणार नाहीत, पैशांचे व्यवहार करता येणार नाहीत. अशा इतर सार्वजनिक सोयी आणि सुविधा तुम्हाला माहिती आहेत का? आपले कुटुंब हे आपले घर असते. घराबाहेरील आपले जीवन सार्वजनिक असते. सार्वजनिक म्हणजे सर्वांसाठी असलेले. आपल्या आसपास आपल्या ओळखीचे असलेले आणि ओळखीचे नसलेले असे अनेक लोक असतात. सार्वजनिक जीवनात विविध सुविधांची गरज असते. सरकारी वाहतूक व्यवस्था, सरकारी शाळा, सरकारी दवाखाने या सर्व सार्वजनिक सुविधा आहेत. यांसारख्या अनेक सुविधांचा आपण सार्वजनिक जीवनात वापर करतो. सार्वजनिक सेवा आणि सुविधा सर्वांना आणि सर्वांसाठी सारख्याच उपलब्ध असतात. म्हणजे श्रीमंतासाठी वेगळी बस व गरिबांसाठी वेगळी बस अशी सार्वजनिक बस व्यवस्था नसते. मोठ्यांसाठी वेगळे पोस्ट ऑफिस आणि लहानांसाठी वेगळे असं नसतं. मोठ्यांसाठी वेगळी बँक आणि लहानांसाठी वेगळी बँक असं नसतं. सार्वजनिक सेवा आणि सुविधा यांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे. स्थानिक शासन आणि गावातील सुविधा. आपण गावात किंवा शहरात राहतो. गावाची लोकसंख्या कमी असते. तेथे आठवडे बाजार भरतो. दुकाने छोटी छोटी असतात. दिवसभरात एखादीच बस येते किंवा जाते. शहराची लोकसंख्या जास्त असते. शहरात कारखाने असतात, मोठ्या बाजारपेठा असतात, तेथे रोजगाराच्या संधी जास्त असतात. सार्वजनिक सुविधा शहरात मोठ्या प्रमाणात असतात. गावाचा तसेच शहराचा कारभार स्थानिक शासन संस्था म्हणजे तेथे असणारी आणि नियमांप्रमाणे चालणारी सरकारी संस्था चालवते. स्थानिक म्हणजे त्या त्या ठिकाणचे. शासन म्हणजे नियमांप्रमाणे कामे करणारा गट. गावातील किंवा शहरातील सार्वजनिक कामे नीट होत आहेत का नाही याकडे लोकप्रतिनिधी लक्ष ठेवतात. लोकप्रतिनिधी म्हणजे नागरिकांनी निवडून दिलेले आणि नागरिकांसाठी काम करणारे लोक. स्थानिक शासन संस्थेची रचना विशिष्ट अशी असते. प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत असते. एखाद्या गावाची लोकसंख्या 500 इतकी असेल तर अशा गावात ग्रामपंचायत असते. गावाची लोकसंख्या जर 500 पेक्षा कमी असेल तर अशा 2-3 छोट्या गावांची मिळून गटग्रामपंचायत असते. 20,000 इतक्या लोकसंख्येच्या गावाचा कारभार नगरपालिका पाहते. त्याही पेक्षा जास्त लोकसंख्येच्या मोठ्या शहरांचा कारभार महानगरपालिका पाहते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. सध्या महाराष्ट्रात 28,813 ग्रामपंचायती आहेत. सरकारने आता पंचायती राज व्यवस्था सुरू केली आहे. त्याची रचना पुढील प्रमाणे असते. जिल्हा पातळीवर जिल्हा, ब्लॉक पातळीवर पंचायत समिती, ग्राम पातळीवर ग्रामपंचायत. स्थानिक शासन आपल्याला वेगवेगळ्या सेवा देते. उदाहरणार्थ बँक सेवा, पोस्ट म्हणजे डाक सेवा, दूध डेअरी इत्यादी. एखाद्या परिसरातील काही लोक एकत्र येतात, आपल्या स्थानिक गरजा शोधतात. त्यानुसार एकमेकांच्या सहकार्याने कोणता उद्योग किंवा व्यवसाय करायचा ते ठरवतात. व्यवसाय उभा करण्यासाठी म्हणजे सुरू करून वाढवण्यासाठी आपल्या जवळचे थोडे पैसेही एकत्र जमा करतात. या उद्योगातून किंवा व्यवसायातून मिळणारा फायदा सर्वच जण वाटून घेतात. लोकांच्या सहकार्यातून निघालेल्या संस्थांना सहकारी संस्था असं म्हणतात. सहकारी संस्थेचे साखर कारखाने, सूत गिरण्या अशा सेवा नागरिकांना पुरवल्या जातात. आपल्याला काम केल्यावर पगार मिळतो. व्यवसायात कामाचे पैसे मिळतात. त्याला उत्पन्न म्हणतात. दरवर्षी त्यातील ठराविक पैसे आपण सरकारकडे जमा करतो. त्याला कर असं म्हणतात. प्रत्येक नागरिकाने कर भरला पाहिजे. नागरिकांनी जमा केलेल्या कराच्या पैशातून सरकार आपल्याला सार्वजनिक म्हणजे
सरकारी सुविधा देते. आपण अशा सरकारी सुविधांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. उदाहरणार्थ, बस सेवा वापरताना मोडतोड करू नये. बागा, उद्याने स्वच्छ ठेवावीत. झाडे, फुले, पाने तोडू नयेत. सरकारी दवाखान्यातील साहित्य घरी घेऊन जाऊ नये. काही वेळा सार्वजनिक ठिकाणी बरीच गर्दी होते. सार्वजनिक सोयी सुविधांवर ताण येतो. आपण या समस्येवर एकत्रितपणे मात करू शकतो. समस्या दूर करू शकतो. उदाहरणार्थ, रस्त्याच्या दुरुस्तीची कामे चालू असताना वाहतुकीची कोंडी होते. वाहने हळूहळू पुढे जातात. काही वेळा एकाच जागी बराच वेळ वाहने थांबून राहतात. अशा वेळी न चिडता शांत राहावे. सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे. शक्य तेव्हा सरकारी वाहन व्यवस्था वापरावी. त्यामुळे रस्त्यावरील गाड्यांची संख्या कमी होईल. बरेच लोक एकाच वाहनातून जातील. प्रदूषण कमी होईल. वाहतूक सुरळीत नीट चालू राहील. बँक व डाक सेवा, पाणी पुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इत्यादी सेवा स्थानिक शासन पुरवतं. मात्र त्यापेक्षा अधिक सेवांची आपल्याला गरज असते. तुमच्या गावात तुम्ही बँक पाहिली असेल. खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आपले आईवडील बँकेत बचत खात्यात ठेवतात. तिथे पैसे सुरक्षित राहतात. पैशांची बचत होते. गरज लागेल तेव्हा ते आपल्याला बँकेतून काढता येतात. बँक गरजू लोकांना कर्जही देते. टपाल सेवेचा उपयोग नातेवाईकांशी आणि मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी होतो. टपाल कार्यालयातही बचत खाते सुरू करता येते. डाक सेवेमुळे जगभरात कुठेही आपल्याला पत्र पाठवता येते. तसेच इतरांनी पाठवलेले पत्र आपल्याला येऊ शकते. आजकालच्या काळात तर फोनवरूनही आपण एकमेकांना पैसे पाठवू शकतो. माहिती आहे का तुम्हाला? सुमारे 400 वर्षांपूर्वी एक टपाल व्यवस्था थोडी वेगळी होती. गोवळकोंडा येथे प्रत्येक 2-3 मैलांच्या अंतरावर छोट्या छोट्या झोपड्या होत्या. पहिल्या झोपडीत एक हरकारा असे. हरकारा म्हणजे पत्रे, निरोपाच्या तारांचे कागद असे टपाल घेऊन जाणारा मनुष्य. पहिला हरकारा पहिल्या झोपडीतील टपालाची पिशवी घेई. ती पिशवी तो पुढच्या झोपडीत ठेवत असे. तेथे दुसरा हरकारा पिशवी घेण्यासाठी तयार असे. तेथे आलेली पिशवी दुसरा हरकारा पटकन उचलून धावत जाऊन पुढच्या झोपडीत ठेवी. अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टपाल पोहोचत असे. या व्यवस्थेला डाक व्यवस्था असे म्हणत. आपल्या रोजच्या जीवनात जर सार्वजनिक सोयींमध्ये अडचणी आल्या तर आपण स्थानिक प्रशासनाला त्याची माहिती द्यावी. रस्त्यावरील नळ गळत असेल, रस्त्यावरील दिवे लागत नसतील, रस्त्यावरील दिवे दिवसाही चालू राहत असतील, सांडपाण्याची किंवा पावसाच्या पाण्याची गटारे वाहत असतील, अशा काही समस्या असतील तर लगेच प्रशासनाला कळवावे. असे केले तर लगेच दुरुस्त्या केल्या जातात. काही कारणाने ठराविक काळानंतरही काम पूर्ण झाले नाही तर कामाची आठवण करून देण्यासाठी प्रशासनाला पत्र पाठवावे. अशा पत्राला स्मरणपत्र असं म्हणतात. स्मरण म्हणजे आठवण. समूह जीवन सुरळीत चालण्यासाठी सार्वजनिक व्यवस्था चांगली असणे खूप महत्त्वाचे आहे. एक उत्तम नागरिक म्हणून आपण सार्वजनिक व्यवस्थेतील घटकांचा वापर व्यवस्थितपणे केला पाहिजे. सारांश: समूह जीवनात विविध सार्वजनिक व्यवस्था असतात. सार्वजनिक व्यवस्था म्हणजे सर्वांना वापरता येतील अशा सोयी होय. या सोयींचा नागरिकांना उपयोग होतो. या व्यवस्थांमुळे नागरिकांची सोय होते. बँक सेवा, डाक सेवा, वाहतूक व्यवस्था या काही सार्वजनिक सुविधा आहेत. सार्वजनिक सेवा आणि सुविधा सर्वांना आणि सर्वांसाठी सारख्याच उपलब्ध असतात. सार्वजनिक सेवा आणि सुविधा यांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे. गावातील किंवा शहरातील सार्वजनिक कामे नीट होत आहेत की नाही याकडे लोकप्रतिनिधी लक्ष ठेवतात. लोकप्रतिनिधी म्हणजे नागरिकांनी निवडून दिलेले आणि नागरिकांसाठी काम करणारे लोक. नागरिकांनी जमा केलेल्या कराच्या पैशातून सरकार आपल्याला सार्वजनिक म्हणजे सरकारी सुविधा देते. आपण अशा सरकारी सुविधांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. पारिभाषिक शब्द: समूह जीवन, सार्वजनिक सेवा, सार्वजनिक व्यवस्था, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, गटग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका. स्वाध्याय: व्याख्या लिहा. हरकारा,
कर, स्थानिक शासन संस्था, स्मरणपत्र. चूक किंवा बरोबर ते लिहा. मुक्ताची आई व्यवसाय करते. ती दरवर्षी नियमितपणे कर भरते. रोशनचा भाऊ 32 वर्षांचा आहे, मात्र त्याने अजूनही बँकेत बचत खाते काढलेले नाही. आमच्या गावातील लोकप्रतिनिधी नागरिकांची कामे करत नाहीत. काही लोकांनी मेट्रोच्या पहिल्या फेरीतच त्यातील खुर्च्या खराब केल्या.